What's up guys, welcome back to the new episode of vlog. Hope you guys are doing absolutely fine. So हा व्लॉग मला खूप दिवसापासून पोस्ट करायचा होता. या व्लॉग मध्ये मी काहीच दाखवणार नाही, काहीच जोक शिव्या बिवा मस्ती विस्ती काहीच नाही गाईस. इवन माझ्या आजूबाजूला काही गोष्टी चालू असतील ना त्या सुद्धा मी दाखवायचं निग्लेक्ट करेल. सो आता मी आलेलो आहे वॉकसाठी, इव्हिनिंग वॉकसाठी. सो आता मी तुमच्यासोबत एक थोड्या गोष्टी शेअर करणार आहे, ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून. ही माझी काहीतरी म्हणता इंग्लिशमध्ये तेव्हा गाईज असं एकदम सिरियस व्हिडिओ बनवायला लागलो तरी सुद्धा मला मजा सुचते. सो गाईज आता आपण आपला प्रॉपर व्हिडिओ चालू करू. सो गाईज इतकं दिवसापासून मी व्हिडिओज कावा टाकत नाही आहे. व्हिडिओज टाकले तर मग त्याच्यामध्ये ॲक्च्युअलमध्ये कॉन्टेंट नाही आहे, सिरियसनेस नाही माझ्या व्हिडिओजला बिलकुल. इंस्टाग्रामला मी ॲक्टिव्ह असतो, स्टोरीज वगैरे टाकतो, रील वगैरे पोस्ट नाही करत. हार्डली महिन्यातून एखाद दोन रील पोस्ट करतो ज्याला बी ॲक्च्युअलमध्ये कॉन्टेंट आहे, ॲक्च्युअलमध्ये त्याची काहीतरी म्हणजे त्या कॉन्टेंटला काहीतरी व्हॅल्यू आहे, ते कॉन्टेंट मी पोस्ट करतो आहे. आणि मला नाही वाटत मी माझं ॲज अ हे जे सोशल मीडियाचं करिअर आहे त्याला सिरियसली घेतो आहे. सो गाईज आता मी डिसाईड केलेलं आहे की मी वीकमधून हार्डली 2 व्हिडिओज अपलोड करणार आहे यूट्यूबला, आणि डेली व्लॉग्स मी रेग्युलर करणार आहे इंस्टाग्रामसाठी. सो मला इतक्या दिवसापासून वाटत होतं की मला इंस्टाग्रामला इतके लोक जॉईंट आहे ॲज अ माझे फ्रेंड्स, फॅमिली मेंबर्स तर काही नाही, बट माझे फ्रेंड्स आहेत. सो मला असं वाटायचं की ते माझ्याबद्दल काय विचार करतील. बट मी रिसेंटली ना जानेवारीमध्ये स्टार्ट केलं होतं डेली व्लॉगिंग. मी रेग्युलर 10 दिवस रेग्युलर व्लॉग केले होते. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो गाईज, रेग्युलर व्लॉग बनवत असताना ना लाईफमध्ये खूप अपडाऊन्स येतात. आता पॅरेंट्स एजचे जे असतील, अडल्ट नाही म्हणू शकत, 30, 40, 50च्या रेंजमध्ये त्यांची एज, ह्या रेंजचे पीपल आहेत ना एवढं रिलेट नाही करणार जेवढं यंग जनरेशन रिलेट करेल या व्हिडिओला. सो प्रॉब्लेम काय होतो ना, आपल्या लाईफमध्ये अपडाऊन चालतात, त्याच्यामुळे ना आपण शूट तर करून घेतो, शूट करायला काही प्रॉब्लेम नाही आहे, पब्लिक आहे, शूट करतोय काय प्रॉब्लेम नाही. बट जेव्हा व्हॉइस ओव्हर करतो ना तेव्हा मेन इश्यू येतो. व्हॉइस ओव्हरमध्ये काय होऊन जातं, आपलं पहिलेच ना मन मिळेलं असतं, इन द सेन्स आपली ना इच्छा होत नाही बोलायची, आणि तुम्ही बोलता जरी ना तरी तुमचा आवाज ना प्रॉपर निघणार नाही. मी कसं रेकॉर्ड करतो माहिती का माझे डेली ब्लॉग्स, पाणी पितो, घडी पाणी पितो, तेव्हा तो आवाज निघतो बाहेर. कारण नाही तेव्हा आहे ना बोलून ना मला ॲटलिस्ट आहे ना, आता मी व्लॉग नवीन बनवेल ना, म्हणजे डेली व्लॉग बनवेल मी. सो याला मला आहे ना कमीत कमी 10 ते 15 रिटेक घ्यावं लागतील. 10-15 रिटेक नंतर माझा प्रॉपर आहे ना प्रॉपर डेली व्लॉग तयार होईल. असं एकदम व्लॉग कधीच तयार होणार नाही आहे. सो गाईज फायनली फकिंग ऑल द स्टफ्स, मी ना आता सोशल मीडिया थोडं सिरियस घेणार आहे. मला पहिले असं वाटायचं की महिन्यातून 1-2 व्हिडिओ पोस्ट करेल, मग माझे सबस्क्रायबर ऑटोमॅटिकली वाढतात. ते ऑटोमॅटिकली नव्हते वाढत. जे माझे पहिले जे व्हिडिओ होते, जे अल्गोरिदममध्ये सापडले ते यूट्यूबचे, ते आहेत ना ते रीच व्हायचे, मग लोक त्याला सबस्क्राईब करायचे. मला असं वाटायचं माझे हेच व्हिडिओ चालत आहे, हे व्हिडिओ नव्हते चालत ॲक्च्युअली. मी आता रिसेंटली माझा अल्गोरिदम आहे ना पूर्ण 2 आठवडे स्टडी केलेला आहे. 2 आठवडे स्टडी करताना मला असं समजलं की माझे जे व्हिडिओ आहेत, जे एकदम मी आपली खानदेशी भाषा आहे किंवा मग ॲक्च्युअलमध्ये इंग्लिशमध्ये व्लॉग बनवतोय, ते खूप जास्त चालत आहे. आणि जे मी स्वतःला म्हणतो ना की एकदम सिरियसली व्लॉग बनवू, ते चालतच नाही गाईज. सो गाईज आता मला म्हणजे मी ना आता बघा माझा अभ्यास बी चांगला चालू आहे, म्हणजे कॉलेज लाईफ ही स्टेबल आहे माझी. सो आजपासून आहे ना मी डेली व्लॉग स्टार्ट करणार आहे. आजपासून इन द सेन्स आज जे रेकॉर्ड केलेलं असेल ते उद्या पोस्ट करेल. सो हेच सांगायचं मला ना, माझे फॅमिली मेंबर्स नंतर फ्रेंड सर्कलमध्ये मला खूप सारे सपोर्टिव्ह इतके फ्रेंड्स आहेत ना माझे, थोडेसे आहेत पण ते मला खूप सारे वाटतं है ना. सो खूप सपोर्टिव्ह पीपल भेटलेले आहेत मला लाईफमध्ये. इवन माझे पप्पा मम्मी हे मला सांगतात, भाऊ व्लॉग बनव, इकडं जा तिकडं जा, व्लॉग बनव. बाई सर्वात जास्त विषय म्हणजे काय माहिती का, माझे स्कूलचे कॉलेजचे टीचर्स आहेत, हे मला नेहमी सांगतात, दर्पण व्लॉग नाही आला, दर्पण आता कॉम्पिटिशन आहे बरं का, आपला व्लॉग यायला पाहिजे 1 नंबर खतरनाक. म्हणजे एवढे सपोर्ट करणारे टीचर्स वगैरे आहेत. सो मला मोटिवेशनची गरजच नाही, कारण म्हणजे मोटिवेशन माझ्या अवतीभोवती फिरत राहतं ग्रॅव्हिटीसारखं, जे आपल्याला दिसत नाही बघ ॲक्च्युअलमध्ये एक्झिस्ट करतं. सो गाईज आजचा व्लॉग काही तुम्हाला आवडणार नाही, हे फक्त इन्फॉर्मेशन होती. जे बी नवीन अपकमिंग क्रिएटर्स आहेत ते हे व्हिडिओ बघतील, थोडंसं त्यांना मोटिवेट होईल, हे मला बी चांगलं वाटेल, मी थोडेफार पुण्य कर्म कमवेल. सो गाईज बाय बाय. आपण हा व्हिडिओ इथंच संपवू. मला खूप सारं मोटिवेशन भेटलं आहे. आता मला हे बी नाही माहीत की मी हा व्हिडिओ पोस्ट करेल का नाही करेल. जर पोस्ट केला तर समजून घ्यायचा याच्या पुढे आपली लाईफ आहे ना एकदम खतरनाक राहणार आहे. डेली व्लॉग्स वगैरे येणार आहेत, इंस्टाग्रामला यूट्यूबला दोन्हीकडे येणार आहे. सो गाईज भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बी सेफ, राईट सेफ, बाय बाय गाईज.